रामकृष्ण हरिमाऊली. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हा अभंग आपण सगळेच गात असतो. परमेश्वराकडं दान मागताना एवढंच एक दान मागायचं आहे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. सदैव मी तुझ्या स्मरणात असलो पाहिजे. मी तुझ्या स्मरणात म्हणजे माझ्या मनात तुझे स्मरण असलं पाहिजे. त्याच्या मनात तर आपण असतोच हो. तो आपल्याला कधी सोडत नाही, आपणच त्याला सोडत असतो. त्याला आपली आठवण येत नाही असं नाही, आपण त्याची आठवण काढत नाही आणि मग विसरायला होतं. म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हीच मागणी त्या परमेश्वराकडं मागितली जाते, त्या विठुरायाकडं मागितली जाते. खरं तर तो दातार आहे. दातार म्हणजे देणारा, मनसोक्तपणे देणारा, सगळं काही देणारा तो दातार आहे. म्हणूनच त्याच्याकडं काय प्रार्थना करायची हे समजलं पाहिजे. एक अभंग खूप सुरेख आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरुनिया वाही भवहा तारी दातारा. बघा, भरोनिया वाही भवहा तारी दातारा. करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश, तोडी आशापाश करिवास हृदयी. पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पायाजवळ ठेवावं हे मागणं तुकाराम महाराज मागतायत. यातला दातारा हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, हे दान देणाऱ्या, तू सर्वस्व देणाऱ्या परमेश्वरा, तुला माझी चिंता व्हायची आहे. मी सदैव तुझ्या स्मरणात असलो पाहिजे, तुझ्या चिंतनात असलो पाहिजे, नामस्मरणात असलो पाहिजे. एवढंच झालं पाहिजे. तुम्हाला माहित आहे, आपल्याकडं बरीच माणसं आजारी पडतात आणि आजारी पडल्यावर त्यांना वाटत असतं की सारखं कसतरी होत आहे. म्हणजे रात्री उठतात, कसतरी व्हायलंय, काहीतरी व्हायलंय, अस्वस्थ व्हायलंय. काय व्हायलंय नेमकं सांगता येत नाही. बस एकच असतं, कसं तरी होत आहे, अस्वस्थ होत आहे, काहीतरी होत आहे. हे काहीतरी, कसं तरी, अस्वस्थ नेमकं काय सांगता येत नाही. मग काळजीपोटी लोक त्यांना सोबत घेतात आणि वैद्याकडं, डॉक्टरकडं घेऊन जातात. डॉक्टरकडे गेल्यावरही तेच त्यांचं पादुपद. काहीतरी होत आहे, कसं तरी होत आहे, अस्वस्थ वाटतंय, धडधडतंय, भीती वाटतेय, काय होतंय सांगता येत नाही. मग डॉक्टर सुद्धा निदान करण्यात एवढा वेळ घालवतो. मग पहिल्यांदा ब्लड टेस्ट करा, युरिन टेस्ट करा, या टेस्ट करा, ECG करा, बाकी सिटी स्कॅन करा, हे करा, ते करा. आणि या पायलीच्या 50 टेस्ट झाल्यानंतर डॉक्टर हे तर नॉर्मल आहे, ते तर नॉर्मल आहे, ते तर नॉर्मल आहे, असं करत 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 एखाद्या फुटकळ आजारावर येतो आणि त्याच्या गोळ्या देऊन मोकळा करतो. पण तोपर्यंत तो फुटकळ आजार समजेपर्यंत तपासण्यातच प्रचंड पैसे गेलेले असतात. खरा रुग्ण तो की जो वैद्याकडं, डॉक्टरकडं जातो, हुशार असतो तो, आणि तो सांगतो, डॉक्टर साहेब अंगात ताप आलाय, थंडी वाजती आहे, मळमळतंय, गरगरतंय, छातीत दुखतंय. डॉक्टरला कळतं याला काय द्यायचं आहे आणि मग डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू करतात. परफेक्ट वेळेत परफेक्ट औषध मिळतं आणि उपचाराला सुरुवात होते. त्यामुळे हुशार रुग्ण तो जो आपल्या आजाराचा नेमकेपणा ओळखून वैद्याकडं, डॉक्टरकडं जातो आणि त्याला नेमकं काय होतंय ते सांगतो. मग डॉक्टरला उपचार करता येतात. आपल्या परमेश्वराचं असंच आहे की हो, त्याच्याकडे जायचं असेल तर नेमकेपणाने मागितलं पाहिजे, नेमकेपणानं सांगता आलं पाहिजे, मग तो देतो. बघा काहीतरी, द्या काहीतरी असं म्हणतात ते भिकारी असतात. काहीतरी द्या, बघा तुम्हाला पटेल ते द्या, बघा तुम्हाला जमेल ते द्या, पटेल ते द्या, जमेल ते द्या असं म्हटल्यावर
चवली पावली हातावर पडते आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. दारोदार अशा चवल्या पावल्यांसाठी फिरावं लागतं आणि अशी शेवटी संध्याकाळपर्यंत फिरून थोडीफार रक्कम जमा होते, ज्यात एक दिवस काढणं सुद्धा कठीण असतं. दाताराकडे जायचंय आणि मागायचंय तर काय मागावं? राजा प्रसन्न झालाय आणि राजाला म्हणायचं, राजा आजच्या दिवसचं पोटभर जेवण दे बाबा. जमतं असं? नाही जमणार. राजा प्रसन्न झालाय तर जीवनाची ददात मिटवून घे ना राजा. काय फरक पडतो? देणारा कोण आहे त्यावरून मागणाऱ्याने काय मागायचंय हे ठरवायचं असतं. आता प्रत्यक्ष जगन्नियंत्याला मागायचंय हो, त्याला मागायचंय जो करता आहे, जो करविता आहे, तोच रक्षण करता आहे, तोच संहार करता आहे. प्रत्यक्ष त्याच्याकडे मागणं मागायचं आहे तर मागण्यामध्ये कसली आल्या कंजूषपणा. अरे मागून टाक ना जे मागायचंय ते. म्हणूनच तुकोबाराय फार सुंदर मागणं मागतात. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. काय बघा, माझे चित्त, माझी चित्तवृत्ती तुझ्या पावलांशी राहू दे, बस बाकी काही नको. असं काहीतरी कर. काय करायचे ते तू ठरव. म्हणजे ताप येतोय मला, डॉक्टर साहेब उपचार हवेत, पॅरासिटामॉल द्यायचंय की आणखी काय द्यायचंय तुम्ही ठरवा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. काय करायचंय ते तू कर, पण रिझल्ट काय? माझे चित्त तुझे पायी राहिलं पाहिजे असं काहीतरी कर. धरोनिया वाही भवहा तारी दातारा. अरे सगळंच मागून टाकलं की काय राहिलं? शिल्लक काय उरलं मागायचं? धरोनिया वाही, तू मला धरूनच वाहा, माझ्या सोबतच चल, मला घेऊन चल. म्हणजे होईल काय? भव हा तारी दातारा. हा सागर मी तरुण जाईल, हा सागर मी पार होऊन जाईल असं काहीतरी कर. हे दानवीर देवा, हे दातारा, तू असं काहीतरी दे. करी या तिमिराचा नाश, या अंधाराचा. आता अंधार कुठला हे महत्वाचं आहे. अज्ञानाचा आहे, त्याला न ओळखण्याचा आहे. या तिमिराचा करी नाश, उदय होऊन प्रकाश. तू माझ्या आयुष्यात अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाश होऊन ये. माझ्या आयुष्यातल्या अंधाराचा नाश करून टाक. तोडी आशापाश करी वास हृदयी. हे आशेचं इतकं ढोंग आहे ना, हे होईल, ते होईल, ते होईल. हा आशापाश तोडून टाक आणि माझ्या हृदयी तू वास करायला लाग. धडकन, धडकन तूच असलं पाहिजे. दिल के धडकन तूच असलं पाहिजे. ती धडकन आहे ना जिथे आपण म्हणतो तुम्ही हो धडकन, तसंच झालं पाहिजे. त्याचा वास आपल्या हृदयी झाला पाहिजे. हे मागणं त्या दाताराकडे मागता आलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? धरोनिया वाही भवहा सारी दातारा, भवहा तारी दातारा, माफ करा, भवहा तारी दातारा असं म्हणताना आपल्या मनात तोच आपल्याला या भवसागरातून दूर नेणार आहे याची जाणीव असली पाहिजे. आणि तीच जाणीव आपल्याला त्याच्याप्रती विश्वास देते, खात्री देते. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. एकदा एक व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत होता आणि चालता चालता त्याच्या जीवनाचा चलचित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आयुष्यातली संकट, सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग सहजपणे त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. तो शेवटच्या टप्प्यावर आला आणि त्यानं सहज मागे वळून पाहिलं. ज्या ज्या वेळेला तो दुःखात होता त्या वेळेला 2च पावलं वाळूवरून चालत होती आणि ज्या ज्या वेळेला तो सुखात होता त्यावेळेला त्याच्यासोबत 4 पावलं होती. त्यानं ओळखलं की 4 पावलापैकीची 2 पावलं देवाची आहेत, 2 पावलं स्वतःची आहेत. तो म्हणाला, ज्या वेळेला मी दुःखाच्या प्रसंगात होतो तेव्हा देव माझ्या सोबत नव्हता, मी सुखाच्या प्रसंगात आल्यावर देव माझ्या सोबत होता. देवाला म्हणाला, देवा तू असं का करावंस? सुखाच्या क्षणी तू मला सोडून का जावंस? देव हसला, म्हणाला, वेड्या जरा वाळूतल्या पावलांकडे नीट बघ. जेव्हा सुखाच्या क्षणात तू होतास तेव्हा तुझ्या सोबत पावलावर पाऊल मिसळून मी चालत होतो, म्हणून 4 पावलं तुला वाळूत दिसतायत. आणि जेव्हा दुःखाच्या क्षणात तू होतास तेव्हा तुला या भवसागरातून पार करण्यासाठी मी उचलून हातावर घेतलं होतं. जी 2 पावलं दिसतायत ना ती तुझी नाहीत, ती माझी आहेत. तू माझ्याजवळ होतास
म्हणून तर त्या दुःखाच्या प्रसंगातून पार करू शकलास, हे ज्याला ओळखता येईल ना, तोच खरा परमेश्वराला ओळखतो. त्या भवहा तारी दातारा अशी मागणी करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भवसागरातून पार करण्याची ताकद, शक्ती त्या परमेश्वराच्याकडे आहे आणि तोच तारून नेऊ शकतो. मागणीच करायची आहे तर तीच करायला पाहिजे. भवहा तारी दातारा. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या वारीच्या प्रवाहामध्ये अखंड सहभागी राहा. रामकृष्ण हरी.